नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजचा एपिसोड बघितला असेल. आजच्या एपिसोड मध्ये दाखवलं की कॅप्टन्सी टास्कचा उमेदवारी. तर राखी सावंत यांनी जो निर्णय घेतला की समोरच्या टीमला जिंकवायचं आणि तो निर्णयाने समोरची टीम जिंकली. जिंकल्यानंतर बिग बॉसनी जे कोड टाकलं मध्ये, म्हणजे असं कोड टाकलंय की तुम्हाला मध्ये जायचंय आणि कोडाचं उत्तर द्यायचंय. तर पहिले गेली टीम कोणती? आपली टोळीची टीम अनुसरी गेली. तर मित्रांनो, जर राखी सावंतनी त्या टायमाला जर निर्णय अनफेअर होता आणि राखी सावंतनी एकमत नसतं केलं तर त्या टायमाला आपल्याला चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. ते तर आहे, ते विचित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. पण मग अनुश्री मध्ये जाऊन अनुश्रीनी जे कोडाचं उत्तर चुकीचं दिलं त्याच्या आणि मित्रांनो, हा म्हणतो अनुश्रीनी चुकीचं उत्तर दिलं हम्म. असं मला वाटत नाही, कारण की अनुश्रीनी ते स्वतःहून उत्तर चुकवलेलं आहे. कारण की तिला ते उत्तर माहित होतं, तिने नंतर ते उत्तर सांगितलं पण होतं आणि तिने म्हणजे तिला एक तर त्यांच्या टीम मधनं विशालला बाजूला काढायचं होतं, कारण की तिला माहिती होतं की विशाल जर टीम मध्ये असला कॅप्टन्सीला तर मी कॅप्टन होऊ शकणार नाही. इथे अनुश्री एक नंबर खेळली होती. तुला तसं वाटतं की अनुश्रीने ऍक्च्युली बघायला गेलं तर की अनुश्री आणि प्राजक्ताचं बोलणं बी झालं होतं की मी आता विशालच्या टीम मध्ये जास्त करून टोळीमध्ये खेळणार नाहीये. कारण की काय होतं, प्रत्येक वेळेस आहे ना, विशाल हा फुटेज घेऊन जातो, विशाल हा पुढाकार घेऊन जातो, तो टोळीचा मुख्य म्हणून निवडला जातो आणि त्यानंतर आम्ही कोण असो, आम्ही काय प्यादे का, नाही, या विषय तिथं होतो. या भाऊने आता हे बोललाय ना, याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. ते कारण की प्यादा म्हणून निवडला आणि विशालची बाबा होती. मग तिने हा निर्णय घेतला. त्याच्यानंतर निर्णय घेऊन तिने नंतर केली ना, तिने दाखवून दिलं की टोळीची बाजू न घेता ती वेगळी झाली. त्याच्याने तिने चांगला गेम केला आणि चांगल्या गेमनी दाखवलं की मी पण चांगला गेम खेळू शकते. तिने जो निर्णय चेंज केला त्याच्यामुळे टोळीचे डायरेक्टली 3 ते 4 जण उमेदवारीतनं बाद होऊन गेले. तर मित्रांनो, हा म्हटलं 3-4 जण बाद झाले, ते तिला तेच पाहिजे होतं की टोळीतलं 3-4 जण बाद व्हावा आणि ह्या टोळीतल्या 3-4 जणांनी मला सपोर्ट करावा, हे अनुश्रीचं मत होतं. आणि हा म्हणतो प्राजक्ता संख्या अनुश्री असे बोलली होती बाहेर. तर ठीक आहे, ती बोलली होती, तिने ते करून पण दाखवलं. मग मी माझं म्हणणं इतकंच होतं की तू इतकं भारी खेळली होती, इतकं भारी गेम खेळली होती, इतकं भारी बोलली होती, तर तू नंतरून रडायला कशाला पाहिजे होती? अरे रडायला विशाल त्यांच्या टोळीकडे जाऊन त्यांना सहानुभूती कशाला द्यायची? अरे तीच तर वेळ नाही ती. हा गेम तिने फिरवला, त्याच्यामुळे विशालला अजून वाटलं की हिला कॅप्टन्सी मधनं आपण बाहेर काढून टाकू आणि रुचिताला चान्स देऊ, असं विशालच्या माइंड मध्ये आलं. कारण की दुसऱ्या टायमाला निर्णय बदलला. म्हणजे दुसऱ्या टायमाला विनीच्या निर्णयाच्या वेळेस राखीने एकमत केलं नव्हतं. अरे अनुश्री ना, मी नेमकी अनुश्री मित्रांनो डबल ढोलकी. ती बरोबर डबल ढोलकी. तिने रडून पण दाखवते, गेम पण खेळते आणि समोरच्याला कन्व्हिन्स पण करते की मी तुमच्या टोळीमध्ये आहे, मला तुम्ही कॅप्टन्सी आल्यानंतर मला सपोर्ट करा. माझा विषय होता तिथे. माझं काय म्हणणं आहे की तुझ्या माइंड मध्ये इतका विचार आहे, इतका तू भारी खेळती, मग तू विशालचा सपोर्ट घ्यायला जातीच का? मग कॅप्टन्सी जर आली तर कॅप्टन्सी पण मग तुला या साईडने लागतो ना सपोर्ट. आणि मेन म्हणजे ह्या साईडनी दीपाली आहे, तुम्हाला सांगतो तो प्रभू, हे सुद्धा तिला सपोर्ट करायला तयार होते. ते मागच्या वेळेस झालं होतं कॅप्टन्सी मध्ये, मग ती फसली, सपोर्ट नाही केला, त्याच्यामुळे ते आता विशालच्या. मग तू जर हा जर सपोर्ट जर यांच्याकडे मागायला गेली असती तर यांनी तुला सपोर्ट दिला असता, 100% दिला असता. पण तू हा विचार कर की अनुश्री तरी काही ना काही नाही होणार, ते विशालच्या अगेन्स्ट जाऊन काही ना काही करायचा प्रयत्न करते. माझं काय म्हणणं आहे, आता तू रोशन का नाही करत आहे? ते रोशन आता बरोबर आला रोशनवर, कारण की रोशन मध्ये तो दमच नाही राहिलेला. आता भाऊ सांगाल तुम्हाला, ऍक्च्युली मला काय वाटतंय की रोशन आहे ना, हा विशालचा शेपूट बनून किंवा सावली बनून फिरतोय. मागच्या वेळेस अरबाजचा होता, कोण होता तो सावली? वैभव. या वेळेस विशालचा सावली आहे रोशन सावली बनून खेळतोय. ती राखी त्याला खरं सांगायला गेलं तर ती राखी काही वाईट बोलली आणि ती इतका सपोर्ट करायला प्रयत्न करते त्याला.
काही जण व्हिडिओ काढून म्हणतात की नाही का राखीने त्याला हमाल बोललं, ते चुकीचं बोललं, पण त्याला हुसकवलं तरी आणि गेम मध्ये थोडंफार तरी पुढे पुश केलं. नाही तर त्याची गाडी तर ते विशालच्या पुढेच आणलेली होती, विशाल आणि- गेम टाकत होता. मित्रांनो, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की विशालचं आता जवळजवळ रोशन बद्दल 3 मग- वेळेस वक्तव्य मनात त्याने वक्तव्य केलेलं आहे की हा बदलला आहे, हा आपलं ऐकत नाही, आणि- हा आपलं खेळत नाही. नाही, विशालचं मत असं आहे, तू विचार करतोय की विशालचं मत असं आहे की त्या रोशनला आपण बाजूला करायचं, दुधामध्ये मग माझं तेच म्हणणं म्हशीसारखं. आहे. मग माझं काय म्हणणं आहे, त्याचं एवढं मत आहे की विशाल रोशनला बाजूला करायचंय. मग हा पण ते- रोशन का त्याच्या माग फिरतोय? नेमकी रोशनचं तिथंच गेम होतोय की रोशनला टोळी सोडली पाहिजे आणि त्यांनी वैयक्तिक गेम खेळला खेळला पाहिजे. पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आणि- मित्रांनो की रोशनचा तिथंच गेम पलटी होतोय, बाकी आणि काहीच होत मेन नाही. म्हणजे असा किस्सा आहे, इकडं काही घडलं, इकडं कोणी राखी म्हणा, कोणाचा मुद्दा झाला की हा रोशन काय करतो, जाऊन ते विशालला सांगून देतो. हा, एकत्र बसताना त्यांची ती चर्चा चालू होऊन जाते. हे पण रॉंग आहे ना. तर मित्रांनो आता हा तर वाद चालूच आहे, पण रोशन नंतरून आता जर आपण विचार केला तर त्या गेम मध्ये प्रभू एवढा छोटा असून तो भारी खेळू राहिला, तो पद्धतशीर बोलतोय मुद्दे, नॉमिनेशनला पण तो पद्धतशीर बोलला आणि नॉमिनेशन मला तेच लय हसू आलं होतं ज्यावेळेस अनुश्रीने विशालचं नाव घेतलं, प्रभूने लय भारी केलं होतं घ्या. आणि प्रभूने उत्तर पण लय भारी दिलं होतं. मग हे त्यांनी अनुश्रीनी जवळच्याच माणसाला नाही सोडलं तर माझ्या सारख्याचा काय काय? आज एक नंबर बोलला होता प्रभू. मग तुम्हाला सांगतोय प्रभू तरी भारी गेम खेळतोय, रोशन काहीच खेळत नाहीये. आणि मित्रांनो आजचा महत्वाचा मुद्दा मेन होता म्हणजे राखी सावंतनी जे पीठ टाकलं त्याच्या तोंडावरती कंटिन्यू सांगण्यात येत होतं की राखी की तुम्ही घर झाडा, तुम्ही स्वच्छता ठेवा. आता बिग बॉसनी तिला राणी म्हणून राणी ठेवलंय, म्हणून तर ती ठेवलंय. कामं सांगणारच, हे कामं ऐकत आणि नाही. हे तिचे आणि चोकून होतं. ही प्राजक्ता का फक्त तिथं खाऊन त्याच्यासाठीच गेलेली आहे का? नाही, विषय कसा होतो की मागे ज्या वेळेस कोणी कॅप्टन झाला आणि आपण काम केलं नाही तर आपण टीव्ही वरती दिसतो, आणि ज्या वेळेस अनुश्रीने ते केलं होतं त्यावेळी अनुश्री सेव्ह झाली होती, तर तिने तोच पाऊल उचलला की आपण आता काम करायला नकार देऊ, म्हणजे आपली पब्लिक आणि- बाहेर पगल आणि आपल्याला सेव्ह करल. आणि इतका पण भरोसा मोठा की मी यावेळेस सेवच होणार आहे, मला कॅप्टन्सी नको, मी रुचिताला कॅप्टन्सी देते, पण मला पुढच्या कॅप्टन्सीला तुम्ही सपोर्ट करा. आणि जर तू ह्याच टायमाला घराच्या बाहेर गेली तर मग पुढचं काय आणि कसलं काय. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की राखीने जे पीठ फेकलं, नंतरून सचिन कुमावतनी जे केलं, त्यानंतरून जे आपला कोण सागर कारंडे जे बोलत होता, या गोष्टींवरनं चुकी कोणाची आहे? खरं राखीची चुकी आहे का नंतरून सचिन? आणि मेन म्हणजे कोणाची ना, चुकी आहे? मित्रांनो, सागर कारण्याला गेमच खेळता येत नाही. सागर कारण्याला विशालच चालवतोय असं वाटतं, हा, असं वाटतं आम्हाला बी. कारण की त्याचं इतकं रॉंग डिसिजन आणि इतकं रॉंग बोलणं त्याचं बोलणं पडतंय. पद्धतशीरच नाही, कारण की राखी बोलली होती त्यावेळेस की तुम्ही कॉमेडी करा, तुम्ही कॉमेडियन आहे, तर त्यावेळेस तिला तो उलटून बोलत होता. या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो, पण या गोष्टींमधून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही कोणाला सपोर्ट केला पाहिजे आणि जे आज कृत्य झालं त्याच्यावरनं तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे आम्हाला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो तिथे सागर कारंडेचा विषय चालू होता, तर सागर कारंडे तिथं बसलेला होता, बाकी सगळे बसलेले होते. तो प्रभू एकटा तो बोलला की नाही का की तुम्ही सगळेजण त्या राखी सावंतची काय तिला हसताय, मस्करी करू नका, मस्करी असं करताय. कारण की त्याला वयाचं पण मर्यादा आहे. आणि तो गोष्ट सागर कारंडेला समजत नव्हतं. ठीक आहे, तिने जे पीठ फेकलं, तिने जो आक्रोश केला त्याच्यामुळे, आणि तिला माहिती आहे बिग बॉस खेळला कसा जातो. त्यानंतरून ती सचिन कुमावतनी सॉरी बोलला, हे पण मला पटलं की त्या तिथे विषय क्लोज केला. प्राजक्ता जर सॉरी बोलली नाही की काही असू, पण मला प्रभूचा गेम तिथं खूप आवडला की प्रभू काही गोष्ट झाली तर तो चांगल्या गोष्टीसाठी बोलतो आणि तिथं तिची बाजू घेऊन तो बोलला. हे मला बी खूप आवडलं, तुम्हाला पण आवडलं असेल तर मित्रांनो जे सांगितलं की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, share सबस्क्राईब करा. करायला विसरू नका.